जय शिवराय। आता आपण जाणार आहोत रायगडवाडीमध्ये। रायगडवाडीमध्ये जात असताना झोलाई देवी मंदिराच्या उजव्या हाताला जो कच्चा रस्ता जातो त्याच्या पुढे एक विहीर आहे। त्यानंतर त्याच्या पुढेच असणारा सिद्धीचा कोट आणि तेथे असलेला चुन्याचा ढिगारा आपण पाहणार आहोत। रायगडवाडी ही मूळ फक्त वाडी आहे। आता जे आपण आहोत ती फक्त एकच वाडी आहे, मूळ वाडी। बाकीच्या वाड्याच्या आसपास आहेत, ज्याच्यामध्ये आता पुढे टकमकवाडी आहे। त्याच्या पुढे आता आपण गेलो रोपवेजवळ, तो गडगा ज्याला म्हणतात। त्याच्या पुढे पोटलेवाडी, त्याच्या पुढे खडकीवाडी, त्याच्या पुढे नेवाळीवाडी, अशा वाडी बनली। आणि ह्या वाडीमध्ये त्या काळी 18 कारखाने होते असा उल्लेख आहे। रायगड संदर्भामध्ये 18 कारखाने होते, धान्याची कोठारं होती आणि रायगड वाडीमध्ये मोठमोठे सरदारांचं वास्तव्य होतं असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो। आता इथं तुम्ही आपलं काय आणलं का, इथे एक विहीर आहे। ही अस्सल मराठा कालखंडातली आपण बोलू शकत नाही, कारण आपल्या मराठ्यांनी ज्या ज्या विहिरी बांधल्या त्यांची कला लगेच आपलं ओळखू येते। ज्यावेळेला सिद्धीचं राज्य होतं जवळ 40 ते 45 वर्ष, त्या सिद्धीच्या कालखंडावर सुद्धा काही पाणवठे तयार झाले आणि त्या सिद्धीला आपल्यासारखी जी कला होती, म्हणजे जसे पावके बांधायचे, ते विहीर पायथे काढायचे आणि त्याच्यावरून यायचं, तर ती कला नव्हती किंवा आपल्या पाय विहीर बांधण्याची कला त्यांना तेवढीशी माहिती नव्हती। तर त्यांनी बांधलेले जे काही पाणवठे होते ते अशा प्रकारचे पाणवठे होते। आता तुम्ही तुम्हाला पूर्णपणे हे बोल आहे, याला आड म्हणतो आपण थोडक्यात, म्हणजे पायऱ्या नसलेली विहीर ही आड, अशा प्रकारचे पाणवठे हे त्याच्यानंतर त्याच्यानंतर कालखंडामध्ये काही बनवले गेले। आता ह्याचं तुम्ही भौगोलिक स्थान बघा कुठं आहे। तसं मगाशी बोललो, वरून पडणारं पाणी जे मुरत पुरत येतं त्या बरोबर झोऱ्याच्या अशाच ठिकाणी त्या विहिरी घेतली, जिथं बराच कालखंड हा पाण्याचा साठून राहिला पाहिजे। तेव्हा रायगडवाडीमधली ही एक मराठा कालखंडातली अतिशय महत्वाची विहीर, जिला आड म्हणलं पाहिजे आपण। आईनं होळीच्या दिवसामध्ये आणि त्या होळीच्या दिवसामध्ये त्यांनी केलेल्या खैरतखानांनी केलेल्या स्फोटामध्ये जवळ 300 ते 400 मावळे आपले मारले गेले। तो राग, तो द्वेष, तो बऱ्याच दिवसात मराठ्यांच्या मनामध्ये खच्चरत होता। आणि ज्या वेळेला सिद्धी ज्या वेळेला इथं खैरतखान इकडं आला, म्हणजे 1689ला ज्यावेळेला त्यांनी म्हणजे रायगड जिंकला जुल्फिकार खानांनी, त्यावेळेला त्याला काय केलं, राजा सुरसिंग हा किल्लेदार गडावरती आणि रायगडवाडी ही खैरतखानाला दिली सांभाळायला। तर त्या खैरतखानांनी काय केलं, इथं कोट बांधला, जसं आपलं पाथरचा कोट आहे तसं त्यांनी कोट बांधला आणि तो नंतर तो मेला, परंतु त्याचा कोट इथंच होता। पण ज्या वेळेला मराठ्यांनी इथं आक्रमण केलं त्यावेळेला मराठ्यांना त्याचा बदला घ्यायचा होता। कुठला? 1671च्या ज्या स्फोटाचा, त्या स्फोटाचा बदला म्हणून पूर्णपणे रागात येऊन मराठ्यांनी ह्या सिद्धी खैरतखानाचा कोट पूर्णपणे जाळून टाकला। हे 1671ची घटना बदला घेतला कधी? 1734ला, हे जवळजवळ 60-65 वर्षानंतर बदला घेतला गेला। त्यावेळेस तो सिद्धी खैरतखान नव्हता, परंतु खैरतखानांनी ज्याप्रमाणे आपली मराठी सैनिकांना मारलं होतं तुरुंग लावून, स्फोट घडवून, त्याचा बदला घेण्यासाठी मराठी आसुसले होते। त्याच्यामुळे वाडी जिंकल्यानंतर त्यांनी कोट पाडला नसता, परंतु त्यांना जेव्हा कळलं की हा सिद्धी खैरतखानाचा कोट आहे, त्यावेळेला त्यांनी हा संपूर्ण त्याची गढी पूर्णपणे उद्ध्वस्त केली, जाळून टाकली आणि त्या 1671च्या घटनेचा त्यांनी इथं बदला घेतला। त्याच्यामुळं आता फक्त कोटाचा हा एक बुरुज राहिलाय, जो गवत काढल्यानंतर स्पष्टपणे दिसतो। माझ्या पुस्तकामध्ये पण याचा फोटो आहे आणि हा इथे एक बुरुज होता। अशा 2 बुरुजाच्या मध्येच याचा प्रवेश होता आणि इथून आतमध्ये हा संपूर्ण कोटाचा भाग आहे। पुढे विहीर आहे, म्हणजे ह्या कोटाच्या मधलीच एक विहीर आहे, ती पण बघूया आपण।
नाही बोरून आहे, बोरून जास्त बोरून आहे ते गवत असतो मोठा काय. मग अशी कोणतरी प्रश्न विचारला दरवाजा कुठं आहे, हा इथला पायवाट हेच आपली तिथपर जाते. म्हणजे तो दुसरा मार्ग होता वाडीचेतून किंवा ह्या कोटामधून गडाकडे अगदी काय करायचं नाही. तर तुम्हाला इथं आणलं की हा ढिगार आहे, तुम्ही लांबून तुम्हाला कळणार मला वाटतं का दगड आहे. परंतु त्यावेळेसच्या केलेल्या बांधकामातला चुन्याचा काही ढीग पण चुना कधी नष्ट होत नाही. चुना जो आहे ना तुमचा शेकडो वर्ष टिकतो. चुना चुन्याचं बांधकाम पण हजारो वर्ष टिकतं, शेकडो वर्ष टिकतं. हा त्या काळी कदाचित राहिलेला तुझा चुन्याचा मलिदा असेल 200 वर्षापूर्वीचा, तो जसा जसा पूर्ण ढिगारा त्याचा बनलेला आहे. तुम्ही जवळ बघत तर तुम्हाला ती दिसेल, कारण ह्या परिसरामध्ये बांधकामं होत होती आणि ती ह्या चुन्यातून होत होती. तो काही कारणास्तव समजा ते बांधकाम अर्धवट राहिलं असेल आणि चुन्याचा तसा तसा ढिग अजूनपर्यंत तुझं राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. माझ्या पुस्तकामध्ये याचा फोटो टाकलाय मी चुन्याच्या ढिगाचा. हे हल्लीचं नाही आहे, पूर्ण गच्च झालेला आहे तो. तर हे का बघावं रायगड अभ्यास मोहिमेमध्ये तुम्हाला पूर्वीचा प्राचीन मार्ग कळला पाहिजे. तुम्हाला पुण्या ठिकाणी इतर ठिकाणी कुठं बघायला मिळणार, इथं बघायला मिळतं. काय करणार बांधकाम बंद पाहिजे ढिगारा कसं असतं.